नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज आपण बनवूया पापलेट फिश फ्राय. पापलेट मासा इथं घेतलेला आहे मी. एक अर्धा किलोचा हा फिश आहे आणि याला छानपैकी मसाल्यामध्ये आपण फ्राय करणार आहोत. कुरकुरीत असा चवदार चवीचा हा फिश होतो. चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. अर्धा किलो इथं मी पापलेट स्वच्छ साफ करून घेतलं. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलं आणि आता त्याला आपल्याला मसाले लावायचे आहेत. मसाले लावून हा पापलेट आपल्याला अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करायचा आहे. अर्ध्या लिंबाचा रस मी घेतलेला आहे आणि अर्ध लिंबू आपल्याला पूर्णपणे या पापलेटसाठी वापरायचा आहे. पाहू शकत असाल तुम्ही हा समुद्राचा मासा आहे आणि समुद्राच्या माशाला ओशळ वास असतो. जेव्हा तुम्ही लिंबाचा रस किंवा कोकमा गोळ किंवा चिंचेचा कोळ या माशांना लावून घेता तर त्याचा ओशळवास बराचसा कमी होतो. तर हे पहा, इथं पूर्णपणे लिंबाच्या रसामध्ये आपल्याला हा मासा मॅरिनेट करायचा आहे. एक 500 ग्राम अर्धा किलो वजनाचा हा पापलेट आहे. त्याच्यासाठी मी अर्ध्या लिंबाचा इथं वापर केलेला आहे. पहा, इथे फार छान चवीचा हा अशा प्रकारे जर आपण फिश फ्राय बनवला हा मासा तर फार छान चवीचा होतो. तुम्ही करून पहा. अगदी बेसिक मसाल्यामध्ये आपल्याला हा फ्राय करायचा आहे. 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतली मी. पूर्णपणे ही आलं लसूण पेस्ट आपल्याला ह्या फिशला लावून ठेवायची आहे. पहा, इथं जे कट दिलेले आहेत त्या कटमध्ये हा पूर्ण आलं लसणाचा जो स्मेल आहे तो पूर्णपणे आपल्या फिशला यायला पाहिजे आणि खाताना त्याची चव आपल्याला लागायला पाहिजे. अशा पद्धतीने हा पेस्ट जी आहे लसूण आल्याची ती व्यवस्थित अशी प्रत्येक कटमध्ये आपल्याला भरून घ्यायची आहे. छान चवीचा हा फिश होतो. जेवढा झटपट होतो तेवढा चवीलाही छान लागतो. अर्धा चमचा हळद घेतली, चवीनुसार मीठ घेतलं आणि 1 चमचा आपण इथं बेडगी मिरची पावडर घेतलेली आहे. तुम्हाला जर हा फिश थोडा तिखट हवा असेल तर तिखट मिरची पावडर तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर अर्धा चमचा मी इथं फिश फ्राय मसाला घेतलेला आहे. कोणत्याही ब्रँडचा, कोणत्याही कंपनीचा तुम्ही फिश फ्राय मसाला इथं वापरू शकता. फार छान चवीचा या फिश फ्राय मसाल्यामुळेही हा जो मासा आहे छान असा कुरकुरीत होतो आणि चवीलाही छान लागतो. तर इथं पहा, हा पूर्ण सगळा जो पावडर मसाले मी घेतले ते पावडर मसालेही मी एक कट दिलेले आहेत या माशांना. त्या कटमध्ये मी भरून घेते आहे. जेवढा तुम्ही व्यवस्थित अगदी हा मसाला ह्या माशाला चोळून घेणार तेवढं हा पापलेट चवीला फार छान होतो. पहा, इथं एकही जागा सोडू नका. संपूर्ण पूर्णपणे ह्या पापलेटला हा मसाला व्यवस्थित असा चोळून घ्या. थोडासा मी डोक्याच्या साईडला पण त्याला कट दिलेला आहे. त्याच्यामध्येही हे आलं लसूण आणि बाकीचे जे पावडर मसाले आहेत ते भरून घेते आणि पूर्णपणे या मसाल्यामध्ये आपल्याला 10 ते 15 मिनटासाठी हा फिश मॅरिनेट करून ठेवायचा आहे. पहा, इथे अगदी 15 मिनिट तुम्ही साईडला ठेवून द्या. म्हणजे छान असा हा मसाला आपल्या माशामध्ये मुरतो आणि हा मासा चवीला फार छान होतो. एक 15 मिनटासाठी आपण हे साईडला ठेवूया. संपूर्णपणे अजिबात कुठेही मासा मोकळा सोडू नका. प्रत्येक पार्टला त्याच्या हा मसाला चोळून घ्यायचा. त्याचबरोबर आपल्याला कोटिंगसाठी इथं मी 4 चमचे बारीक रवा घेतलेला आहे. 1 चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार थोडंसं मीठ घ्यायचं आहे आपल्याला वरून. त्याचबरोबर अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर आणि अर्धा चमचा फिश फ्राय मसाला पुन्हा एकदा मी ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. पहा, आणि हे सगळं छान असं मिक्स करायचं आहे आपल्याला आणि याच्यामध्ये आपल्याला हे पापलेट कोटिंग करायचं आहे. अशा प्रकारे फिश फ्राय मसाला बाजारामध्ये मिळतो. तुम्हाला मिळाला तर घेऊन या. नाही जरी मिळाला तर फिश फ्राय मसाल्याशिवायही हा मासा जो आहे हा चवीला छान होतो. तर इथं पहा, हा पूर्णपणे हा जो रवा आहे हा आपल्याला या माशाला अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे. पाहू शकत असाल इथं तुम्ही ह्या पापलेटला पूर्ण हा जो आपण रवा आणि तांदळाच्या पिठाचा मसाला केलेला आहे कोटिंगसाठी तो अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे. एकही जागा कुठेही मोकळी सोडू नका. संपूर्ण हा मासा आपल्याला याच्यामध्ये कोटिंग करायचा आहे. पूर्ण असा
लपेटून घ्यायचा आहे या मसाल्यामध्ये. आणि अशा प्रकारे तुम्ही दाबून दाबून जेव्हा त्याला वरून रवा किंवा तांदळाचं पीठ, किंवा जर तुम्हाला रवा तांदळाचं पीठ चालत नसेल तर इथं तुम्ही बेसन पीठही वापरू शकता. बेसन पिठामध्ये हा फिश छान चवीला होतो. त्याच्यामध्ये थोडासा रवा घ्या आणि बेसन पीठही अशा प्रकारे तुम्ही लावू शकता. पण रव्यामध्ये जेव्हा हा आपण फिश फ्राय करतो, कुरकुरीत, खमंग, खुसखुशीत आणि फार छान चवीचा हा मासा होतो. तर हा पहा इथं मी कशा प्रकारे रवा लावते तो तुम्ही पाहून घ्या. हा पहा एकदम, आणि बारीक रवा घ्या. जर जाड रवा असेल तर मिक्सरला लावून घ्या तुमच्याकडे. तर हा पहा पूर्णपणे एकही पार्ट मी फिशचा सोडलेला नाही. संपूर्णपणे हा मासा आपल्याला रव्यामध्ये घोळवून घ्यायचा आहे. आता मी इथं तवा घेतलेला आहे. तव्यामध्ये एक पळीभर तेल घेतलेलं आहे आणि तेल छान गरम करून घ्यायचं आपल्याला, आणि मगच हा मासा आपल्याला तळून घ्यायचा आहे किंवा फ्राय करून घ्यायचा आहे. गॅस मिडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवरती एका बाजूने 5 ते 6 मिनिट आणि दुसऱ्या बाजूने 5 ते 6 मिनिट हा मासा फ्राय करून घ्यायचा आहे. पाहू शकत असाल तुम्ही, मी तुमच्यासमोर इथं तेलामध्ये पलटी केला. कुठेही याचा मसाला पसरलेला नाही आहे किंवा मसाला एका बाजूला आणि मासा एका बाजूला असं झालेलं नाही. बरोबर हा फिश व्यवस्थित असा या मसाल्यामध्ये छान असा तळला गेला आहे. आणि खरंच तुम्ही अशा प्रकारे करून पहा. वरच्या साईडने कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत हा मासा होतो. आणि पाहू शकत असाल अगदी छान प्रकारे हा तळला जातो आहे. एक 5 ते 6 मिनिट एका साईडने आणि 5 ते 6 मिनिट दुसऱ्या साईडने आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे. आता इथं पहा, उलटण्याच्या साह्याने थोडासा मी हा प्रेस करते आहे पहा. आणि हे कशासाठी, जे एक्स्ट्राचं काही आणखीन पाणी त्याच्यामध्ये राहिलं असेल तर ते पाणीही छान प्रकारे असं आपण जेव्हा प्रेस करून घेतो फिश, त्यावेळेस पूर्ण त्याचं पाणी पूर्णपणे जे एक्स्ट्रा पाणी असेल तेही निघून जातं. पहा इथे उलटण्याच्या साह्याने छान असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे वरचं जे कोटिंग आहे रव्याचं ते कोटिंग आणखीन कुरकुरीत व्हायला मदत होते. गॅस मिडियम ठेवा आणि मिडियम गॅसवरती हा फिश आपल्याला तळून घ्यायचा आहे. आणि अशा पद्धतीने आपला छान प्रकारे हा जो फिश आहे हा तळून झालेला आहे किंवा फ्राय झालेला आहे. आणि छान असं कुरकुरीत आपला पापलेट फिश फ्राय तयार आहे. आणि अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडली तर चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स देत राहा. रेसिपी ट्राय करा. रेसिपी तुमची कशी झाली कमेंट्समध्ये सांगा. पहा इथं हा फिश छान असा आपला पापलेट फिश फ्राय तयार आहे. कुरकुरीत, खमंग, वरून कुरकुरीत, आतून मऊ असा हा. आता आपण याची टेस्ट घेऊया. हे पहा, लिंबू पिळायचे वरती आपल्याला आणि छान असा ह्या काटा चमच्याच्या साह्याने आपल्याला हा फिश टेस्ट करायचा आहे. फार सुंदर चवीचा हा होतो. आणि अशा पद्धतीने करून पहा. अगदी 10 ते 12 मिनटामध्ये हे सगळं जी रेसिपी आहे ती पूर्ण होते आणि चवीलाही फार छान होते. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.